सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी असेल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने तुमचं मन हे प्रसन्न राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज जवळच्या प्रवासाला जावं लागेल, जो प्रवास तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्हाला आज तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसेल. खाजगी नोकरी करत असाल तर एखादी चांगली ऑफर तुम्हाला मिळू शकते, ज्यामध्ये तुम्हाला चांगला भरघोस पगारवाढ आणि चांगली पदोन्नती मिळेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ देखील संभवतोय, त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तींना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्याशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. तुम्हाला आज अशा काही संधी मिळतील ज्यामुळे तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुमचा सरकारकडनं सन्मान देखील होऊ शकतो. तुम्ही आज दिवसातील थोडा वेळ हा आध्यात्मिक कार्यामध्ये घालवाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. प्रेमजीवनातील लोक त्यांच्या जोडीदारामध्ये सकारात्मक बदल पाहू शकतील. छोट्या व्यावसायिकांना मात्र आज रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे ते थोडेसे त्रस्त राहतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही काही कामांमध्ये व्यस्त असाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काही बदल करण्यामध्ये देखील तुम्ही व्यस्त राहाल, मात्र तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आज तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही समस्या या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावरती नाराज होऊ शकता. बहिणीचं लग्न जमण्यामध्ये काही अडथळे येत असतील तर ते मित्राच्या मदतीनं तुम्ही दूर करू शकता. विद्यार्थी आज अगदी आनंदी राहतील, कारण त्यांना त्यांच्या इच्छेनुसार काम मिळेल. विद्यार्थ्यांच्या यशामुळे आज कुटुंबातील सदस्यांद्वारे त्यांच्यासाठी एखाद्या पार्टीचं आयोजन केलं जाऊ शकतं. आज तुमच्या लग्नासाठी तुम्हाला चांगली स्थळं सांगून येतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अगदी आनंदाचा राहील. जर तुमची जमीन, वाहन किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित कुठलंही प्रकरण न्यायालयामध्ये चालू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडनं संपत्ती मिळेल. जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ती ट्रिप काही काळासाठी तुम्ही पुढे ढकला. तुमच्या वाहनाचं नुकसान झाल्यानं तुमच्यासाठी पैशांचा खर्च मात्र वाढू शकतो. आज कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडनं काही असभ्य मागण्या करू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडंसं तुमचं मन शांत ठेवून त्यांच्याशी बोला. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. जर तुम्ही आजारी पडला तर त्याचा दीर्घकाळ तुम्हाला परिणाम जाणवेल. बरं होण्याची चिन्ह लवकर नाहीत, त्यामुळे काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. तुम्ही आज गाडी चालवताना निष्काळजीपणे वागला तर तुमचा अपघात होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायातील गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल, कारण ते त्यांना त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. जर तुम्ही एखादा व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल तर तुमच्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या गुरु किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्ही आज दिवसातील काही वेळ तुमच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये व्यस्त असल्यानं महत्त्वाची कामं राहून जातील. यामुळे तुमचं काही नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तुम्ही आज तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ न मिळाल्याने चिंतेमध्ये राहाल.
आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील काही प्लॅन्सवरती चर्चा करण्यामध्ये संध्याकाळचा वेळ घालवाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या अचानक आजारपणामुळे तुम्हाला खूप धावपळही करावी लागू शकते. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला मानसिक शांतता देणारा असेल. तुमच्या पालकांपैकी कोणालाही काही शारीरिक समस्या असेल तर आज त्यांना यातून आराम मिळत असल्याचं दिसतंय, ज्यामुळे तुमच्या मनातील ताण हा दूर होईल. जर तुम्ही तुमच्या मालमत्तेशी संबंधित एखाद्या समस्येमुळे चिंतेमध्ये असाल तर आज त्या संदर्भात तुम्हाला समाधानकारक बातम्या ऐकायला मिळतील. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्याचा निकाल आज येऊ शकतो, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या शौर्यामध्ये वाढ झालेली दिसेल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचं स्थान बदलण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. परंतु तुमच्या व्यवसायाचा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचा सल्ला अजिबात घेऊ नका, अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान अटळ आहे. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यांच्यासाठी देखील चांगला असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये हरभरा डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल. कोणत्याही बँकेकडनं, संस्थेकडनं अथवा एखाद्या व्यक्तीकडनं तुम्ही जर काही कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. यामुळे तुमच्या डोक्यावरील ओझं कमी होईल. तुम्ही आज भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्याल, परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊनच ही गुंतवणूक करावी लागेल. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्यानं आज तुमचं मन प्रसन्न राहील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना घरी आमंत्रित करू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी विचारपूर्वक आणि विवेकाचा वापर करून निर्णय घेण्याचा राहील. तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू कराल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जर तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही ताणतणाव निर्माण होत असेल तर तुम्ही त्यावर आज मार्ग काढाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नासंदर्भात कोणाला तरी तुम्ही भेटायला जाल आणि तिथून आलेला लग्नाचा प्रस्ताव तुम्ही स्वीकाराल. आई वडिलांच्या आशीर्वादानं आज तुम्ही जे काही काम कराल त्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येणारा राहणार आहे. तुम्ही आज तुमचं वैयक्तिक काम हे पूर्ण कराल. तुम्ही स्वतःसाठी काही खरेदी देखील करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांना तुमचा हेवा वाटेल. मात्र आज तुम्ही त्यांची पर्वा अजिबात करणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये मग्न राहाल. आज प्रचंड नफा तुम्हाला कमावता येईल. सरकारी नोकरीशी संबंधित लोक आज एखादं छोटंसं काम करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी दिवस चांगला जाईल. आज विद्यार्थ्यांना अभ्यासावरती लक्ष हे केंद्रित करावं लागेल आणि तरच त्यांना यश मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला भाकरी खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अगदी आनंदाचा राहील. तुम्हाला आज उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत मिळतील, मात्र ते तुम्हाला ओळखावे लागतील तरच तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकाल. तुम्ही आज पैसे गुंतवणं हे तुमच्यासाठी चांगले राहील. पण जर तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन शेअर बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक केली तर ते तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या वडिलांना कवी संमेलनामध्ये घेऊन जाऊ शकता. कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना अशा काही संधी मिळतील ज्यामुळे त्यांचं जनसमर्थन वाढीस लागेल. आज नशीब
76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.